नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्हेज मराठा बनवतोय। व्हेज मराठ्यामध्ये एक स्पेशल स्पायसी करी असते आणि त्याचसोबत व्हेजिटेबल्स कोफ्ते आपण त्यामध्ये बनवून टाकतोय। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। व्हेज मराठा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथं भाज्या कट करून घ्यायच्या आहेत आणि काही बटाटे शिजायला टाकायचे आहेत। तर मी इथं कुकरमध्ये 3 ते 4 बटाटे शिजायला टाकते। इकडे आपले बटाटे शिजून होत आहेत तोपर्यंत आपण साइडला भाज्या पण कट करून घ्यायच्या आहेत। व्हेज मराठ्यासाठी भाज्यांचा वापर जास्त केला जातो। तर आता सुरुवातीला आपण इथं कांदा उभा कट करून घेऊया, म्हणजे हा कांदा मला मसाल्याला वापरता येईल, कारण यामध्ये एक स्पायसी मसाला सुद्धा वापरला जातो। आता कांदा कट करून झाले तर आपण इथे कोबी चिरून घेतोय। कोबीला मी इथं किसून घेणार आहे। कोबी तुम्हाला हवे तर तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे किसून घेतलंय। त्याचबरोबर आता आपण इथे गाजर पण किसून घ्यायचं आहे। गाजर पण आपले किसून झाले। आता बटाटे पण आपण शिजून घेतलेले आहेत, छान थंड पण झालेत आणि ते आता सगळे सालं काढून घेते मी, म्हणजे पटकन आपल्याला पुढे वापरता येतील, कारण बटाटा सुद्धा आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे। तर बटाटा पण किसून झालाय। आता किसलेल्या भाज्या सगळ्या आपण एकत्र करूया आणि जो आपण कोफ्ता किंवा वडे म्हणतो ना, त्याचं साहित्य एकत्र करून घेऊया। सुरुवातीला कोबी टाकलाय, त्यानंतर गाजर, आता उकडलेला बटाटा पण घातला लगेचच। आता यामध्ये अगदी बारीक बारीक चिरलेल्या 2 मिरच्या घेतलेत, थोडीशी कोथिंबीर, ही आले लसणाची पेस्ट आहे, ओवा 1 चमचा घेतलेला आहे, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, जीरा पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा घेतलाय, लाल तिखट 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि हा मोठा चमचा मी बेसन घेतले आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। पण हे सारण मिक्स करताना कधी कधी कोबीला लगेच पाणी सुटतं, तर तुम्ही थोडा बारीक चिरून कोबी वापरला तरी चालेल, आणि जर किसून वापरला तुम्ही तर काय करा, पटकन त्याला मिक्स करायला घ्या। आणि तरी पण जर हे बाइंडिंग व्यवस्थित जमत नसेल तर अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ तुम्ही वाढवलं तरी चालेल। सारण बनून तयार आहे। आता ही प्रोसेस पटपट करायची आहे, म्हणजे जास्त पाणी सुटायला नको। आता आपण इथे गोळे तयार करून घेऊया आणि लगेच साईडला गरम करायला ठेवायचे तेल। मी तेल थोडंसं कडक व्हायला ठेवलेलंच होतं, लगेच आपण हे फ्राय करून घेऊया। तेल पण आपल्या इथं व्यवस्थित तापलेलं आहे आणि हे बघा पटकन लालसर पण झालेत। अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आणि बाइंडिंग किती छान बसले बघा, अजिबात फुटलेलं नाही आहे एकही, व्यवस्थित झालेलं आहे सारण सगळं। तर लालसर होईपर्यंत आपण इथं फ्राय करून घेऊया आणि लगेच काढून घेऊया। हे कोफ्ते कोरडे सुद्धा खायला खूप छान लागतात बरं का, स्नॅक्सला वगैरे सुद्धा तुम्ही असे कोफ्ते बनवून खाऊ शकता। तर हे व्यवस्थित बाजूला काढून घेऊया आणि विशेष म्हणजे हे तेल बिलकुल पकडत नाही, व्यवस्थित अगदी कोरडे कोरडे निघतात। तर अशा प्रकारे बाकीचे सगळे सुद्धा मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत। तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊ लगेचच। आता इथे आपण फोडणी घालायची आहे, मसाला तयार करून घ्यायचे। त्यासाठी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल ठेवले मी, त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, दालचिनीचे तुकडे 2, 1 मोठी वेलची, 3-4 काळी मिरी आणि हे कांदा जो आपण सुरुवातीला कापलेला होता तो इथं टाकून घ्यायचे। छोटे छोटे 2 कांदे मी वापरले तिथं। कांदा थोडासा लालसर झाला का त्यामध्ये खोबरं, आल्याचे 4 तुकडे आहे, धणे आहे 1 चमचा, तीळ 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, हे सगळं मिक्स करून घेऊया अगोदर। हा मसाला तर अगदी भन्नाट लागतो बघा, कारण यामध्ये एवढे आपण सगळ्या वस्तू घालतो ना, चवीला अगदी व्यवस्थित आणि चविष्ट असा होतो। मसाला भाजून झाला आहे, आता आपण इथे फायनल फोडणी घेऊया आणि मी मसाला बारीक पण करून घेतलं आहे। आता सुरुवातीला तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, थोडासा लसूण ठेचून घेतला आहे तो पण या तेलामध्ये टाकून घेऊ आणि आपण वाटण बनवून तयार ठेवले ते वाटण इथं टाकूया। बघा वाटणाचा कलर किती सुंदर आहे। थोडासा कढीपत्ता घालू आणि मस्त मिक्स करून घेऊ तेलामध्ये। आणि हा जेव्हा आपण मसाला तेलामध्ये टाकतो ना, काही खमंग वास सुटायला येते, कारण मस्त मसाला झालेला आहे तयार आणि छान अगदी सुगंध घरामध्ये सुटलाय।
तेल सुटेपर्यंत छान असं त्याला परतून घेतले। आता मी 2 टोमॅटोची प्युरी इथे काढून घेतलेली होती, ती पण यामध्ये टाकून घेऊया। हे सगळं छान असं मिक्स करून परत एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला टोमॅटोची पेस्ट शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही टोमॅटोची पेस्ट आहे ती सुद्धा चांगली तेलामध्ये मिक्स झाली, सगळं शिजून व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आता आपण इथे अर्धा चमचा हळद घालूया, पुढचे सगळे मसाले घालू। 1 चमचा काळं तिखट घातले आणि चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा गरम मसाला। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त, त्यामध्ये काही हरकत नाही आहे। आता हा पण मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। बघा परत एकदा छान असं तेल सुटलं या सगळ्या मसाल्यांना, हे पहा। आता यामध्ये पाणी टाकू, तर मी अगदी अर्धा ग्लास पाणी घातले। पाणी मात्र जास्त टाकायचं नाही बरं का, अगदी ग्रेव्ही थिक झाली पाहिजे, घट्ट अशी, तरच ते खायला मजा येते। ग्रेव्हीला उकळी आली आहे, आपण आता यामध्ये हे वडे आहेत आपले कोफ्ते ते टाकून घेऊया। मस्त दिसायला लागली भाजी बघा, वाव किती सुंदर ना। आता मात्र बघितल्यावर खाल्ल्याशिवाय राहत नाही, इतकी सुंदर भाजी दिसते ही आणि काय लागते अप्रतिम। तुम्ही मटण वगैरे सगळं विसरून जाल या भाजीपुढे, इतकी सुंदर भाजी होते। जेव्हा मी ही घरामध्ये भाजी बनवली आणि सगळ्यांनी खाल्ली ना, काय मस्त वाटलं सगळ्यांना, कारण सगळे म्हणालेले मटण नसेल तरी चालेल पण ही भाजी अधूनमधून बनवत जा, इतकी सुंदर भाजी झाली। वरून थोडीशी कसुरी मेथी आणि थोडीशी क्रीम टाकते मी। क्रीम म्हणजे घरातली साई आहे ना, तीच मी फेटून घेतली। तुम्हाला हवं तर तुम्ही विकतची क्रीमसुद्धा टाकू शकता, पण घरची साई असते ती खरी फ्रेश क्रीम असते, त्यामुळे मी कधी घरची साई वापरते। आता हे छान असं मिक्स करूया आणि बघा काय मस्त वाटते। अशी भाजी खायला असेल तर काय जबरदस्तच बेत आहे। तर कशी वाटली रेसिपी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी बनवून खायची आहे। वीकेंडला तुम्ही अशी रेसिपी घरामध्ये बनवलं ना तर सगळेजण तुमचं कौतुक करतील आणि काय भन्नाट चव आहे या भाजीची, एकदा करून तरी बघा। आणि आवडली असेल किंवा काय चुकलं असेल या रेसिपीमध्ये तर मला एकदा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही। मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत नमस्कार।